24 तासांनंतरही ईडी ऑफिसच्या आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। कैसर-ए-हिंद इमारतीची अग्निशमन दलाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे। आगीचं कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीमला बोलवण्यात आलंय। अग्निशमन दल 4 दिवसात तपासणी अहवाल देणार आहे आणि या अहवालानंतर या ऑफिसला नेमकी आग कशामुळे लागली हे स्पष्ट होणार आहे। मात्र आगीवरून अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप आता सुरू झालेले आहेत। अनेक टीका देखील करण्यात येतात। आता लवकरच 4 दिवसांमध्ये तपासणी अहवाल समोर येईल आणि अहवालामध्ये आगीचं कारण नेमकं काय होतं हे स्पष्ट होणार आहे। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। मनश्री, ईडी ऑफिसला ही जी आग लागलेली होती या आगीवरून आता अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत। राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेले आहेत आणि आता 4 दिवसांनंतर जो अहवाल येईल त्या अहवालामध्ये नेमकं आगीचं कारण देखील स्पष्ट होईल। आग तर लागलेली आहे आणि आता संशयाचा धूर हा सुद्धा गडद होतोय। सगळ्यात महत्त्वाचं मुंबई अग्निशमन दलाची भूमिका आपण जाणून घेतली। मुंबई अग्निशमन दलाचे सीएफओशी जेव्हा आपण संवाद साधला तेव्हा त्यांच्याकडून असं सांगण्यात येत आहे की आगीचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। नेमकं कारण अजूनही शोधलं गेलेलं नाहीये। जनरली कोणतीही आग लागली किंवा कुठलीही आगीची दुर्दैवी घटना घडल्यानंतर ती आग विझवण्याचं प्रथम प्राधान्य असतं। अग्निशमन दलासमोरचं ते प्रथम आव्हान असतं आणि त्यानंतर या आगीचं प्राथमिक कारण शोधलं जातं आणि त्यानंतर या आगी संदर्भात रिपोर्ट सुद्धा सादर केला जातो। या रिपोर्टमध्ये साधारणतः का लागली, या ठिकाणी जिथे आग लागली त्या ठिकाणी फायर सेफ्टी चे सगळे नियम जे आहेत ते पाळले गेले होते का, आगीत नेमकं किती नुकसान झालंय, या सगळ्या बाबींचा समावेश असतो आणि यासोबतच काही तक्रारी असतील पोलीस स्टेशनला गेलेल्या तर त्याचा देखील आढावा घेतलेला असतो। मात्र या केसमध्ये आपण बघतो आहोत की अद्यापपर्यंत मुंबई अग्निशमन दलाच्या माहितीनुसार अद्यापपर्यंत कुणीही आमच्या कार्यालयातच आग लागलेली आहे किंवा आगीमुळे आमचं अमुक अमुक नुकसान झालेलं आहे असा दावा घेऊन कुणीही समोर आलेलं नाही, अगदी ईडी कार्यालय सुद्धा नाही। त्याच्यामुळे आता मुंबई अग्निशमन दल हे पुढच्या 4 दिवसात नियमाप्रमाणे 4 दिवसामध्ये आपला अहवाल सादर करतील। मात्र या सदर कैसर-ए-हिंद या इमारतीत जी आग लागली आहे तिची तपासणी करण्याकरता, त्यामध्ये काय नुकसान झाले किंवा अधिकच्या बाबी तपासण्याकरता फॉरेन्सिक टीमला सुद्धा पाचारण करण्यात आलेलं आहे। ही सर्वात महत्त्वाची बाब आपण या केसमध्ये बघतो आहोत। यासोबतच ज्या इमारतीमध्ये ही आग लागली त्या ठिकाणी ईडीचं कार्यालय वगळता अनेक कार्यालय होती। त्याच्यामुळे इतर कार्यालयांकडून काही अपडेट दिले जात आहेत का, त्यांनी काही क्लेम केलेला आहे का, याची सुद्धा तपासणी केली जाईल। ईडीच्या काही ऑफिसर्सशी बोललं असताना आपल्याला असं समजतं आहे की ईडीच्या कार्यालयामध्ये सुद्धा अंतर्गत चाचपणी सुरू आहे की आपलं नेमकं किती नुकसान झालेलं आहे, कोणकोणती कागदपत्र जळालेली आहेत। खरं तर सगळं कागदपत्र हे आपण डिजिटलाइज केलेले आहेत असा कळतं आहे। मात्र असं जरी असलं तरी सुद्धा काही फॉरेन्सिकचे अहवाल असतात किंवा काही जबाब घेतलेले असतात जे अद्यापपर्यंत डिजिटलाइज झालेले नसतात। अशी कागदपत्र जळाली असल्याची शक्यता ही व्यक्त केली जाते। मात्र मुख्य बातमी आता ही कळते आहे की मुंबई अग्निशमन दलाकडून असं सांगण्यात येतं की कुणीही आग लागल्याचा दावा आमच्याकडे घेऊन आलेला नाही किंवा नुकसान झाल्याचा दावा घेऊन आलेला नाही। दुसरी गोष्ट म्हणजे फॉरेन्सिक टीमला तर पाचारण केलेलंच आहे। मात्र पुढच्या 4 दिवसांमध्ये महत्त्वाचा अहवाल हा मुंबई अग्निशमन दल हा आपल्यापर्यंत घेऊन येईल। नक्कीच मनश्री, तर आग तर लागलेली होती मात्र असा कोणताच दावा ईडी कडून देखील करण्यात आला नाहीये, त्यामुळे यावरून देखील आता संशय व्यक्त केला जाऊ शकतो। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।